फॅक्टर लक्षात घेतला तर ऑलरेडी इराण सोबत अमेरिकेचं युद्ध सुरू आहे आणि इराणचा सर्वोच्च नेता आयातुल्ला अली खामेनी याचा खात्मा केल्यानंतर अशा प्रकारचे इंटेलिजन्स इनपुट होते की इराण समर्थित दहशतवादी संघटना किंवा भाडोत्री दहशतवाद्यांच्या मार्फत अमेरिकेमध्ये हाय व्हॅल्यू टार्गेट्सला हिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाऊ शकतो, ज्यामध्ये व्हीव्हीआयपीचा सुद्धा समावेश असू शकतो. तर दुसऱ्या बाजूला अंतर्गत दृष्टिकोनातून पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये विरोध हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात होतोय. राजकीय विरोध त्या ठिकाणी त्याच्यात आहेच आहे आणि सोबतीला साधारणतः 64% डिसअप्रुव्हल रेटिंग ही डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात आहे. इराण युद्धाशी संबंधित सुद्धा राजकीय मतभेद हे सरळ सरळ रस्त्यावर बाहेर येताना त्या ठिकाणी दिसत आहेत आणि मुळातच डोनाल्ड ट्रम्प हे जे कॉन्ट्रोवर्शियल व्यक्तिमत्व आहे, मग या सगळ्या गोष्टींची जर एकत्रित गोळाबेरीज आपण त्या ठिकाणी केली आणि सगळ्यात महत्वाचं अमेरिकेमध्ये जे गन लॉज आहेत, म्हणजे तुम्हाला जर बंदुकीचं लायसन्स त्या ठिकाणी हासिल करायचं असेल तर ते गन लॉज जे ते अत्यंत सैल आहेत, लॅक्स आहेत आणि याचाच फायदा घेत माझ्या मते कॅलिफोर्नियाचा हा कोल थॉमस ॲलन नावाचा जो 31 वर्षीय इसम आहे, त्यांनी या सगळ्या गोष्टींचा फायदा त्या ठिकाणी त्याच्यात घेतला असावा, लॅक्स गन लॉचा फायदा त्या ठिकाणी घेतला असावा आणि आता येणाऱ्या काही तासांमध्ये कळेलच की खरोखर राजकीय विरोध म्हणून होता का बाकीच्या बाहेरच्या काही संघटनांचा एक हस्तक म्हणून त्याने ही सगळी कारवाई त्या ठिकाणी त्याच्यात केली. त्याला ऑलरेडी ताब्यात घेतलेलं आहे, चौकशी त्या ठिकाणी होईल आणि खरं कारण काय जे आहे ते काही तासांमध्ये बाहेर येईल असं अपेक्षित आहे. पण एक गोष्ट मात्र नक्की की जगातली महासत्ता म्हणून स्वतःला प्रोजेक्ट करणारा अमेरिका आणि त्यातल्या त्यात व्हीव्हीआयपी असा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष फर्स्ट लेडी मेलेनिया ट्रम्प, त्याचबरोबर इतर महत्वाचे त्यांचे सहकारी तिथे असताना जर हॉटेल हिल्टन मध्ये लॉबी पर्यंत हा व्यक्ती त्या ठिकाणी पोहोचतो, एवढंच नाही वेगवेगळ्या प्रकारच्या बंदुका आणि नाईव्स, चाकू सुद्धा जर त्या ठिकाणी तो घेऊन त्या ठिकाणी जात असेल तर नक्कीच सिक्रेट सर्व्हिस एजंट्स त्याचबरोबर अमेरिकेच्या सुरक्षा व्यवस्थेचं, इंटेलिजन्स एजन्सीचं हे मोठं फेल्युअर आहे. पण डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये दाखवलं की सगळं अलबेल आहे, आमच्या सिक्रेट सर्व्हिस एजंट्सनं कसं त्या ठिकाणी काम केलं आणि एक प्रकारे लॉ अँड ऑर्डर सिच्युएशनशी संबंधित जे आहे आम्ही पूर्णतः कंट्रोलमध्ये आहोत हे दाखवण्याचा त्यांच्या प्रशासनाचा त्या ठिकाणी प्रयत्न होता. पण हे 100% खरं आहे की कुठेतरी सुरक्षा व्यवस्थेमध्ये भेद देण्यामध्ये त्यांचे विरोधक यशस्वी झाले आणि जर ही परिस्थिती सुधारली नाही तर भविष्यामध्ये सुद्धा दुर्दैवानं अशा प्रकारचे हल्ले अमेरिकेमध्ये वारंवार होतील ही सुद्धा शक्यता आजघडीला नाकारता येत नाही. अगदी त्यामुळे ही धोक्याची घंटा आहे आणि कुठेतरी अमेरिकेला या संदर्भात गंभीर पावलं उचलणं खरं तर गरजेचं आहे. सतीश सर असेच आमच्यासोबत राहा, कारण आणखी एका बातमीच्या विश्लेषणासाठी आम्ही आपल्यापर्यंत येणार आहोत. आणखी एक महत्त्वाची बातमी आहे, अमेरिका इराण चर्चा फिसकटलेली आहे आणि त्यामुळे आता येत्या काळात युद्ध भडकणार का या संदर्भातल्या चर्चा सुरू झाल्या आहेत. शांतता चर्चा बोलणी आधीच बारगळलेली आहे. इराणचं शिष्टमंडळ पाकिस्तानला प्रस्ताव देऊन माघारी फिरलंय. अमेरिकेचं शिष्टमंडळ चर्चेसाठी आलेलंच नाहीये, त्यामुळे आता भविष्यामध्ये या दरम्यान काय घडणार हे पाहणं खरं तर खूप महत्त्वाचं आहे. अमेरिका आणि इराणमधील शांतता चर्चेची दुसरी फेरी ही बोलण्याआधीच फिसकटलेली आहे. तर आपण पुन्हा एकदा जाणार आहोत सतीश सरांकडे. सतीश सर, अमेरिका इराणमध्ये पहिली चर्चा झाली, मात्र त्यातनं काही हाती लागलेला नव्हता. दुसरी चर्चा होणार म्हणताना ती सुद्धा फिसकटलेली आहे. काय येत्या काळात त्याचे परिणाम आपल्याला दिसू शकतात? नक्कीच अराकची आले आणि परत गेले, पुन्हा काही तासानंतर मस्कतवरून पुन्हा ते इस्लामाबादला येतील अशा प्रकारच्या बातम्या येत आहेत. पण मुळात दुसऱ्या फेरीची चर्चा सुरू होण्याच्या अगोदरच पूर्व चर्चेसाठी सुद्धा अमेरिका आणि इराण यांचं शिष्टमंडळ समोरच्या समोर चर्चा करू शकत नाही. यावरून ट्रस्ट डेफिसिट, एक प्रकारे विश्वासाचा किती मोठा अभाव आहे हे स्पष्टपणे लक्षात घेतं. आणि थोडंसं लार्जर पिक्चर लक्षात घेतलं तर अमेरिकेनं नेव्हल ब्लॉकेड केलं, त्याच्या माध्यमातून इराणच्या अर्थव्यवस्थेची कोंडी करण्याचा त्याचा प्रयत्न होता आणि तसं जर झालं तर इराण चर्चेसाठी बाध्य होईल अशी अमेरिकेची अपेक्षा होती. पण असं होत नाहीये आणि असं न झाल्यामुळे आता कुठेतरी जे आहे अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प यांचं पॉलिटिकल फ्रस्ट्रेशन हे वाढत जाईल, अंतर्गत दबाव हा त्यांच्यावर वाढत जाईल आणि यातून जर बाहेर निघायचं असेल तर अल्टिमेटली मिलिटरी एस्केलेशन, आक्रमकता डोनाल्ड ट्रम्प यांना वाढवावी लागेल. अशा प्रकारचे जे आहे एकूणच चित्र निर्माण होताना आपल्याला दिसतंय. हे लक्षात घ्यावं लागेल की आखातामध्ये 3 एअरक्राफ्ट कॅरियर ऑलरेडी अमेरिकेनं दाखल करून ठेवलेले आहेत. शेकडो त्या ठिकाणी त्यांच्या युद्धनौका, त्याचबरोबर फायटर एअरक्राफ्ट आहेत. 10,000च्या आसपास कॉम्बॅट कमांडोज आहेत. ही सगळी परिस्थिती लक्षात घेता भविष्यामध्ये जर अमेरिकेनं आक्रमकता वाढवली तर आश्चर्य वाटू नये. दुर्दैवानं या चर्चा फिसकटणं, पाकिस्तानचं सपशेल अपयशी होणं मध्यस्थ म्हणून, हे सगळ्या गोष्टी दाखवत आहेत की येणाऱ्या काळामध्ये अमेरिका हा इराण विरुद्ध आक्रमक होऊ शकतो आणि इराण सुद्धा त्याला रिटॅलिएट करू शकतो, ज्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा जगाच्या अर्थव्यवस्थेला, अरब राष्ट्रांना मोठ्या प्रमाणामध्ये खतरा निर्माण होऊ शकतो. अगदी त्यामुळे आता हे धोक्याचं सावट प्रत्येक जगासमोर आहे, प्रत्येक देशासमोर आहे. त्यामुळे यातून आता काय मार्ग खरं तर निघतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे. धन्यवाद सतीश सर, आपण केलेल्या या संपूर्ण विश्लेषणासाठी.